नागपुरात तिसऱ्या दिवशी ही पेट्रोल पंप जे आहे ते बंद अवस्थेत आहे। काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी आहे तर काही पेट्रोल पंप जे आहे ते बंद अवस्थेत आहे। साठा उपलब्ध नसल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे। नागपुरातील मी पंचशील चौकामध्ये या ठिकाणी जर बघितलं असेल तर नो स्टॉक पेट्रोल नाही अशा प्रकारचे बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेला होत आहे। एरवी या पेट्रोल पंपवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र या ठिकाणी जे आहे ते साठा उपलब्ध नसल्याची माहिती आहे पुढे येत आहे। या ठिकाणी असलेली गर्दी जी आहे ते गर्दी आता नाही आणि शांत संपूर्ण हा पेट्रोल पंप परिसर आहे। आपण एका अर्थाने या पेट्रोल पंप कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न एकूणच करूया। काय सांगाल का नो स्टॉकचा बोर्ड लावलेला पेट्रोलनं अशा प्रकारची माहिती पुढे येत आहे, कधीपर्यंत पेट्रोल येईल? आता सध्या नाही आहे स्टॉक, आता येणार आहे 3 वाजेपर्यंत चालू होणार आहे पंप। काय काय अधिकृत एजन्सीकडून पेट्रोल पंप एजन्सीकडून एका अर्थाने सांगण्यात नाही ते त्याच्या नाही आहे, एक असं आहे टँकर लवकर नाही येत आहे ना, ते प्रॉब्लेम। आपण बघू शकता की 3 वाजतापर्यंत जे आहे ती या पेट्रोल पंपवर जे आहे पेट्रोल येणार असल्याची माहिती आहे ते येथील पेट्रोल पंपवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितली आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर याच पेट्रोल पंपवर जे आहे ते काल जे आहे ते एकूणच जे हा पेट्रोल पंप बंद होता, आज तिसरा दिवस आहे, मात्र तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। येणाऱ्या जाणारे जे वाहन चालक आहेत त्यांना मोठा मनस्ताप जे आहे ते या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीनं प्रशासनसुद्धा अफवेवर विश्वास ठेवू नका, पेट्रोल मोठ्या प्रमाणात प्रकारची माहिती पुढे येतात, मात्र असं सांगत असताना सुद्धा अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते नागपुरातील बंद अवस्थेत पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।